मुलुंड इथले जे भाजपचे खासदार आहेत किरीट सोमय्या हे गेल्या काही काळापासून अतिशय आक्रमक झालेत आणि प्रामुख्याने मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भातले अनेक विषय त्यांनी लावून धरले होते। आज संध्याकाळी 5:30 वाजता त्यांनी महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचाराच्या रूपातल्या रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि ते राहतात त्याच त्यांचं ऑफिस असलेल्या नीलमनगर परिसरातच या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र हा रावण जाळण्यावरून मोठा वाद झाला। किरीट सोमय्या हा भ्रष्टाचाराचा रावण जाळणार होते, मात्र शिवसेनेनं इथे याला विरोध केला आणि शिवसेना भाजप कार्यकर्त्यांच्यामध्ये हाणामारी झाल्याची बातमी हाती येते। मुंबई महानगरपालिकेच्या परिसरातले खड्डे, इथला भ्रष्टाचार गेल्या काही काळांपासून सातत्यानं शिवसेना भाजपतल्या कलगीतुऱ्याचा कारण ठरतो आहे आणि एकीकडे काही वेळातच शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा होत असतानाच अगदी काही मिनिटांपूर्वी मुंबईतल्या मुलुंड या उपनगरात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई महानगरपालिकेतला भ्रष्टाचार रूपी रावण जो आहे त्याच्या दहनाचा कार्यक्रम आयोजित केला होता। मात्र इथे शिवसेनेचे कार्यकर्ते पोहोचले। सुरुवातीला रावण कोणी जाळायचा यावरून वादावादी झाली, मग थेट महानगरपालिकेचं नाव जोडलं गेलं तेव्हा शिवसेनेचे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले आणि शिवसैनिकांनी हा रावण तोडून टाकल्याचं कळतंय आणि यानंतर लगेचच शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीची घटना घडल्याचंही दिसत आहे। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अक्षय, काय नेमकं झालंय? किरीट सोमय्या यांनी महापालिकेचा जो माफियाचा रावण आहे तो दहन करण्याचा तिकडे प्रोग्राम ठेवला होता, तो रावण दहन देखील केला आणि अचानक इथे शिवसेनेची काही माणसं आली, एक बस भरून माणसं आली या ठिकाणी आणि त्यांनी अख्खा प्रोग्राम उधळून लावला। अक्षरशः जे काही बांबू, जे काही दांडे, जे काही खुर्च्या मिळले सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते असतील किंवा किरीट सोमय्या असतील यांना मारण्याचा प्रयत्न केला। दोघांमध्ये तुफान हाणामारी या ठिकाणी झाली। आता पोलीस या ठिकाणी आलेले आहेत आणि पोलीस या ठिकाणी येऊन त्याला कंट्रोल करतात, तरी देखील अजूनही घोषणाबाजी सुरू आहे। जसं तुम्ही आता ऐकू शकता, अजूनही या ठिकाणी घोषणाबाजी सुरू आहे। दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आहेत, त्या दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी अजूनही घोषणाबाजी सुरू आहे आणि पोलीस मात्र ही जी सिच्युएशन आहे ती कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात। ते कार्यकर्ते या ठिकाणी स्वतः किरीट सोमय्या तिथे आहेत का आणि शिवसेनेचे कुठले मोठे पदाधिकारी तिथे आहेत का? शिवसेनेचे मोठे पदाधिकारी कोणी नाही तिकडे, या ठिकाणचे सामान्य कार्यकर्ते आहेत। किरीट सोमय्या अजूनही या ठिकाणी आहेत, अजूनही या ग्राउंडवरच आहेत आणि ते देखील जी संपूर्ण गोंधळ आहे त्यातून सावरायचा तुम्ही प्रयत्न करा। अक्षय, या हाणामारीमध्ये भाजप किंवा शिवसेनेचे काही कार्यकर्ते जखमी झाल्याचं दिसतंय तुला समोरून? नक्कीच जखमी झाले असतील, कारण की जे ज्या प्रकारे बांबूने मारहाण करण्यात आली ती खूप भयंकर होती। अजूनही या ठिकाणी जी शिवसेनेचे कार्यकर्ते अजूनही शांत होत नाही। अक्षय, मी तुला थोडंसं थांबवतो। स्वतः खासदार किरीट सोमय्या आहेत आपल्यासोबत दूरध्वनीवरनं। किरीटजी, नेमकं काय झालं? आम्ही मुंबई महापालिकेचा माफिया दुसरी राष्ट्राला जाळलं, त्यामुळे माफियांचे काही एजंट हे इथे आमच्या कार्यक्रमात आले, हत्यारा घेऊन बस भरून। त्या माफिया एजंटनी किरीट सोमय्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर हल्ला केला, पण त्या माफिया एजंटच्या सरदाराला मी निरोप देऊ इच्छितो, अरे तुमच्या आता गुंडांना किरीट सोमय्या किंवा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते घाबरणार नाही। मुंबई महापालिकेला माफिया मुक्त करून दाखवणार। जर आम्ही माफिया राक्षसचा पुतळा जाळतोय तर कुणाचा पोट दुखत असेल तर ते मुंबईच्या लोकांसाठी दुर्दैवी घटना आहे। किरीटजी, तुम्ही असं म्हणालात की ट्रक घेऊन काही माफिया आले होते, शस्त्र वगैरे होती, कोणाला लागलंय वगैरे, किती हाणामारी झाली? हो, आमच्या 7 कार्यकर्त्यांना लागलं। राक्षस जाळल्यानंतर बस भरून लोक आले आणि त्यांनी महिलांवर सगळ्यात पहिला हमला केलेला आहे। मी मुंबई पोलीस कमिशनरना सांगितलंय, या सगळ्या माफियांना पाठवणाऱ्या सरदाराच्या विरुद्ध ऍक्शन झालीच पाहिजे। किरीटजी, तुम्ही पोलिसांकडे तक्रार याची लेखी स्वरूपात करणार आहात? तुम्हाला काही लागलंय? असं आमच्या 7 कार्यकर्त्यांना लागलाय, पोलीस बघतायत आणि मला हे कळत नाही की हे माफियाच्या एजंटला किरीट सोमय्या जर माफियांचा पुतळा जाळतोय तर यांच्या पोटात का दुखतंय? क्या माफियांची दलाली बंद होणार म्हणून भीती वाटते? तर ते मी दलाली बंद करूनच दाखवणार। किरीटजी, तुम्ही माफिया परत म्हणताय, पण हे शिवसैनिक होते का?
फोनवरनं संपर्क तुटलेला आहे किरीट सोमय्या यांच्याशी. मात्र त्यांनी पुन्हा एकदा निर्धार व्यक्त केलेला आहे की काही झालं तरी हे माफिया राज जे काही आहे महानगरपालिकेतलं ते आम्ही संपवणारच. आणि आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतो आहोत ABP माझावर. इथे मोठी हाणामारी झाली आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये आणि तिथे असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये.